हेलो। 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 ओके ठीक आहे चालतं. एकच मिनिट ना. ओके सो गुड आफ्टरनून अगेन. प्रोग्रेस. कशी गेली दिवाळी? हे सांगा मजेत वगैरे. तर कामातच गेली. आमची तर कामात गेली बघ. एकच मिनिट हा. मोबाईलवर पण सुरू करतो. ओके करूया सुरू. सर्वांना आवाज येतोय? येस सर. ओके. समाधान. कशी गेली रे दिवाळी? नुसतं ते सर म्हणता. ओके ठीक होती सर. काही ठीक खास होती. नाही. खास नाही. किती एज किती रे तुझं? माझं 20 सर. 20 है ना? बरोबर है. अक्सर जवानी में दिवाली का मजा भी इतना नहीं आता जितना बचपन में आता है. खरं आहे. काय करणार. सो तुमच्यासाठी ना एक उद्या किंवा परवा एक छोटस काम देईल बरं का मी. नक्की करा हा. एक कर्टसी म्हणून. अरे यार मी काय क्लोज केलंय. शिट. सर टायमिंग चेंज होईल का क्लासची? क्लासचा टाइम कोणता हवाय तुम्हाला सगळ्यांना? सर 6. 6 का? सगळ्यांना पॉसिबल आहे का? कारण काही जण 6ला नाही म्हणतात पुन्हा. सर्व हा म्हटले होते का मला? काल सर्व हा म्हणले होते का? हो. हम्म. कारण की सर ते 10 ते 5 वाजेपर्यंत क्लास हे राहतं कॉलेज. बरं. कारण आहे ना एक बॅच पण चालू आहे. ऋषी तुला काय अडचण आहे रे 6ला? अरे हो तुझं फोटोशूट राहतो का? बरं बघा आता आपली जी बॅच आहे ना ती आज 11 तारीख आहे. तर डॉट पुढच्या 18 पर्यंत चालणार आहे ती कंटिन्युअसली. त्यामध्ये एक संडे येतोय. म्हणजे आपल्याला फक्त एक दोन म्हणजे आजचा तर समजा झालेलाच आहे. 3 4 5 6 7 दिवसांची व्यवस्था आहे. तर मग बघा 7 दिवस म्हणजे अडचण येणार आहे का खूप? 7 दिवस ऍडजस्ट होऊ शकेल का? तसं तर आहे मी समजू शकतो अवघडच आहे ते. पण तरी एक आता काही जास्त राहिलं पण नाही.
ठीक आहे सर, ठीक आहे. 6ला ठीक म्हणतोय ना तू? बरं आज आहे ना थोडं संध्याकाळून संध्याकाळचे जे बॅचेस आहेत त्यांचं पण शेड्यूल चेक करून सांगतो तुम्हाला. 6 तर 6ला करू शकतो आपण. ओके. आणि एकच मिनिट हा. छोटासा मेसेज करतो. स्टार्ट करूयात आपण लगेच. बाकी शिवराज, हाऊस द दिवाळी? येस, इट्स ग्रेट. बढ़िया आहे. हॅलो म्हणलं, अरे एकदा पुन्हा माणूस करून द्या. तुम्हाला join नाही झाले अजून. ठीक आहे. सो लेक्चर तर रेकॉर्ड होता आहे आणि काही अडचण आल्यास आपण नंतर बघू शकतो, सर राईट? 25 नंबरचं लेक्चर नाही मिळालं सर, रेकॉर्डिंग. मी काल पण 25. म्हटलं होतं सरांना आणि बरं. मेसेज पण केला होता व्हॉट्सअपला. एकदा आत्ता चेक करा बरं. आत्ता अपलोड करीत होते सगळेजण ते. नाही आलंय. एकच मिनिट हा, लेट मी चेक. 26 आलंय सर, 25 नाही आलंय. हो का? 25th मध्ये काय होतं बरं? मी अब्सेंट होतो सर. मग बहुतेक झालं पण नसेल रे एक लेक्चर. अरे, हु इज इंटरेस्टेड फॉर डिंडोरा? इथे 26th आहे आणि 25th राहून काय गेलं का नाही. त्यांच्याकडून? बरं ठीक आहे, मी एकदा करतो चेक. त्यात एक गडबड त्या दिवशी झाली होती, बहुतेक अर्ध्यातून रेकॉर्ड झालं होतं. तर मग तेच लेक्चर आपण बऱ्यापैकी पुन्हा दुसऱ्या दिवशी पण रिपीट केलं होतं. सो त्यातला जो कोणता टॉपिक असेल ना आपण कव्हर करू, काय टेन्शन नाही. हा, पुन्हा रेकॉर्डही होईल आणि कव्हर अप पण होईल. कालचं किती नंबरचं लेक्चर होता? काहीच लेक्चरचा काउंट नाही राहिला ऍक्च्युली आमच्याकडे. मी तर पीपीटी चालू आहे, तर पीपीटी 23 नंबरची आहे. त्यात एखाद नंबर चुकलेला आहे असं मला कन्फर्म आहे. तो आपण स्टार्ट करूयात आज. थोडंसं पुढे सरकूयात. काल थोडंसं रिव्हिजन म्हणून तुम्हाला क्वेश्चन बँक दिली गेली होती. क्वेश्चन बँकची प्रॅक्टिस केली तुम्ही. सो लेट्स स्टार्ट विथ न्यू फ्रेश टॉपिक फ्रॉम टुडे. ओके. मागे आपण भरपूर गोष्टींचं रिव्हिजन केलेलंच आहे. तर प्रोग्रामिंगमध्ये आहे ना, प्रोग्रामिंग कॅटेगरीमध्ये अगोदर पण तसं लेक्चर दिलेलंच आहे म्हणा मी तुम्हाला. ज्ञान वाटतच राहतं थोडं. मला काही बेसिक कॉन्सेप्च्युलिटीज फक्त क्लिअर असणं गरजेचं राहतं. त्याचं कारण असं आहे की जे काही प्रोग्रामिंग लँग्वेज आपण शिकतोय सध्या, याचा ट्रेंड कुठे सरकेल सांगता नसतोय. आज ट्रेंडमध्ये ही प्रोग्रामिंग लँग्वेज असं होऊ शकेल का उद्या परवा कोणतीतरी दुसरीच एखादी प्रोग्रामिंग लँग्वेज येईल आणि याला ओव्हरटेक करून जाईल. सो हार्डली 2 ते 3 वर्ष प्रत्येक प्रोग्रामिंग लँग्वेजचा स्टे आहे आतापर्यंतचा. कोणी कोणी येतं आणि चॅलेंज करून जातं. आता एकदम नवीन जर प्रोग्रामिंग लँग्वेज असेल तर तिला कसं कोप अप करायचं, तसं पुढे चालून तुम्हाला ती आयडिया येईलच. परंतु सध्यापासून जर तुम्ही त्या गोष्टीच्या किंवा त्या दिशेने काम केलं तर तुम्हाला नवीन प्रोग्रामिंग लँग्वेज एकदम इझिली शिकता येतील. सो प्रोग्रामिंगमध्ये काही बेसिक कॉन्सेप्च्युलिटीज असतात. जसं की प्रत्येक प्रोग्रामिंगमध्ये साधारण कॉम्प्युटरमध्ये डेटा कसा स्टोअर करायचा ही एक गोष्ट राहते. नेक्स्ट कंडिशनल्स असतात. नेक्स्ट ऑपरेटर्स असतात. नेक्स्ट लूप असतं. नेक्स्ट ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. ओके. फंक्शन्स. असे हे काही बेसिक आणि याच्या व्यतिरिक्त काही इतर छोटी मोठी लायब्ररी. सो हे याच्या काही बेसिक काय म्हणू आपण प्रोग्रामिंगचे घटक आहेत. तर प्रत्येक प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये थोड्याफार बदलाने हे तुम्हाला मिळतील. जसं की इथे पायथॉनमध्ये व्हेरिएबल बनवायसाठी आपण डायरेक्ट व्हेरिएबलचं नाव लिहितो. ठीक आहे. हेच तुम्ही जावा स्क्रिप्टमध्ये गेले तर तुम्हाला VAR लिहावं लागतं. सी प्रोग्रामिंग, तिथे INT, फ्लोट, कॅरेक्टर एक्सेट्रा एक्सेट्रा. याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही VB मध्ये जर गेले तर DIM लिहावं लागतं. प्रोग्रामिंग लँग्वेजनुसार ह्या गोष्टी बदलत राहणार. परंतु बेसिक कॉन्सेप्ट तीच आहे की याच्या पुढे तुम्हाला काही ना काहीतरी व्हॅल्यू द्यायची आहे आणि ती व्हॅल्यू त्या विशिष्ट व्हेरिएबलच्या नावामध्ये स्टोअर होते किंवा त्या विशिष्ट एरियामध्ये स्टोअर होते. सेम तसंच x इज इक्वल्स टू 4 5, व्हेरिएबल x इज इक्वल्स टू 4 4 5, इंटिजर x इज इक्वल्स टू 4 4 5,
dimx is equal to 445. All these 4 line will work same in memory level. ॲट मेमरी लेवलमध्ये चारही ओळी सारखं काम करणार, पण चारही वेगवेगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहेत. अजून अशा कित्येक तरी तुम्हाला सांगता येतील. $x सेम काम करणार की एक्स नावाचा एक व्हेरिएबल अँड देन तो तुमच्यासाठी वर्कआउट करेल. सो बेसिक या कॉन्सेप्च्युलिटीज आहेत आणि त्या तुम्हाला प्रत्येक प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये थोड्याफार फरकाने शिकाव्या लागणार आहेत. राईट. सो जे काही राहिलं असेल ते आपण करूयात कवर. स्टील आजचं कोट आहे, ऑल अवर ड्रीम्स कॅन कम ट्रू इफ वी हॅव द करेज टू परस्यू दॅम. येस. सो आजचा जो टॉपिक आहे तो आहे मॉड्यूल. तर तसं पाहिलं ना तर ह्या म्हणजे टॉपिकला जे नाव दिलेलं आहे मॉड्यूल, ओके, हे काही एवढं रिलेव्हंट वैयक्तिक तर वाटत नाही मला, बट ठीक आहे. ओके, दुसरं काय काहीतरी म्हणले असते तर ते पण आपल्याला रिलेव्हंट वाटू शकलं असतं. सो त्यांचं म्हणणं आहे मॉड्यूल आहे तर मॉड्यूल आहे, आपण गृहीत धरूया. सो काय कॉन्सेप्ट आहे एक्झॅक्टली ते पाहूया. तर आपण एक फाईल किंवा एक प्रोग्राम बनवला, प्रोग्रामची फाईल बनवली ज्यामध्ये काही फंक्शन्स क्रिएट केले. ओके, आता ॲक्च्युली दिवाळीच्या रिलेटेड होता अगोदर, त्यामुळे आता तसंच आहे. सो तेच कंटिन्यू करूयात आपण. लेट मी स्टार्ट पायथॉन. वेर इज पायथॉन? पायचार्म. ओके, सो वेर इज पायचार्म? हिअर इज पायचार्म. तिथे आपण साधारण एक नवीन प्रोजेक्ट बनवूयात. आता याला क्लोज करू, एक न्यू प्रोजेक्ट क्रिएट करू. प्रोजेक्टला नाव देऊयात न्यू स्टार्ट. लेट्स क्रिएट इट. सो दिस इज आवर प्रोजेक्ट आणि मेन म्हणून काहीतरी दिसतंय, याला डिलीट करून टाकूयात. सो यात आपण राईट क्लिक करून इथे न्यू, ओके, फाईलमध्ये न्यू किंवा ऑल्ट इन्सर्ट की प्रेस करू शकतो आपण. पायथॉन फाईल क्रिएट करूयात. फाईलला नाव आपल्याला द्यायचं आहे दिवाळी आणि पुढे लिहिणार आपण पायथॉन फाईल. सो दिवाळी नावाची एक फाईल क्रिएट झाली. तर जो काही प्रोजेक्ट असतो त्याच्यामध्ये एकच प्रोग्राम असणार असं बिलकुल नाही. प्रोग्रामच्या जवळपास शेकडो फाईल त्याच्यात असणार आहेत. मग ह्या शेकडो फाईल्स एकमेकांसोबत कनेक्ट करण्यासाठीचं आजचं महत्त्वाचं लेक्चर आहे. आतापर्यंत आपण जेवढे लेक्चर शिकलोत ना, तर त्याच्यामध्ये सगळ्यात टॉपला जर ठेवायचं ठरलं काही 5-6 प्रोग्राम्सला, तर त्यापैकी आजचं हे लेक्चर असणार आहे. ओके, सो आपण एक पायथॉनची फाईल क्रिएट केली, त्याला रिनेम केलं आपण दिवाळी असं, आणि यात आपण काही फंक्शन्स क्रिएट करूयात. सो आय अजूम की तुम्हाला फंक्शन्स व्यवस्थित आठवत आहेत, फराळामध्ये ते गेले नाहीत. DEF डिफाईन 3 फंक्शन आपण बनवणार. एक लक्ष्मीपूजन, धनतेरस आणि वसुबारस. लक्ष्मीपूजन प्रिंट हॅपी लक्ष्मीपूजन. सिंपल केलं आपण काहीतरी. त्यानंतर हॅपी धनतेरस. त्यानंतर वसुबारस. सो एक फाईल, त्यात 3 फंक्शन. ओके, सो इथपर्यंत कोणाला अडचण नाहीये तर पटकन हँड रेज करा सगळ्यांनी. इनमीन 2च जण आहेत, मला लगेच कळेल. 3 आहेत, ठीक आहे. श्रुती पण आहे. श्रुती इज ऑल्सो देअर.
फाईल आपण क्रिएट केली. आता मेन मध्ये येतो. इथे आल्यानंतर आपल्याला हे फंक्शन कॉल करायचं आहे आणि फंक्शनचं नाव आहे लक्ष्मीपूजन. तर ते आपल्या प्रोजेक्टमध्येच बनवलेलं आहे. सो लेट्स ट्राय टू कॉल इट. सिम्पली आपण लक्ष्मीपूजन लिहूयात. असंच आपण फंक्शन नाहीतरी कॉल करीत असतो आणि आपण ते लिहिलं. शिफ्ट F10 जेव्हा करू तेव्हा तो तुम्हाला एक एरर दाखवेल. यार तुमचं हे लक्ष्मीपूजन इथे डिफाईनच नाही केलेलं. ठीक आहे. मग काय झालं तर आपल्याला ह्या मेन फाईलमध्ये, ठीक आहे, केअरफुली लक्ष द्या. ही जी काही मेन फाईल आहे ना, तर याच्यामध्ये सांगावं लागेल की ही दिवाळीचे जे काही फाईल्स किंवा प्रोग्राम्स असतील ते इम्पोर्ट कर. सिम्पली आपल्याला काय सांगायचंय, इम्पोर्ट दिवाळी फाईल. सो व्हेरी सिम्पल कोडिंग इज देअर. एक कीवर्ड लिहायची आहे, इम्पोर्ट. ऑलमोस्ट काय म्हणू आपण 80% प्रोग्राम मध्ये तुमची ही कीवर्ड असणार आहे. इतर कीवर्ड्स आलटून पालटून दिसतील, बट 80 ने चांगलं 90-95% प्रोग्राम्स मध्ये तुम्हाला इम्पोर्ट लिहावं लागणार. इंडिपेंडंट खूप क्वचितच असेल. ठीक आहे. सो इम्पोर्ट लिहूयात. पुढे फाईलचं नाव लिहिणार आपण. बघा मी नुसतं डी लिहितो तर तो तुम्हाला सजेस्ट करणार दिवाळी. एंटर. ठीक आहे. तिथे तुम्हाला पुढे .py लिहिण्याची गरज नाही. पायथॉनची फाईल आहे, तो ऑटोमॅटिकली समजून घेईल. बरं, आता इथे आपण फाईल म्हणण्याऐवजी पायथॉनने जो टेक्निकल वर्ड दिलेला आहे आपल्याला तो यूज करणार आणि तो आहे मॉड्यूल. पायथॉनने जो टेक्निकल वर्ड आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे तो कोणता आहे, मॉड्यूल. अँड वी आर रेफरिंग इट, की आपण त्याला आता तेच म्हणणार आहोत. ठीक आहे. सो आपण काय केलं सध्या तर दिवाळी हे मॉड्यूल इम्पोर्ट केलं. कुठे आहे ते मॉड्यूल, या इथे आहे. ठीक आहे. तर मग आता मला लक्ष्मीपूजन कॉल करायचंय, तर मग काय करा, पहिलं तर कोणत्या मॉड्यूलमध्ये, तर इथे लिहिणार मी दिवाळी डॉट लक्ष्मीपूजन. बाजूला क्लिक करा आणि शिफ्ट F10 करा. मला दिसेल हॅपी लक्ष्मीपूजन. ओके, इथे कुठेच कोड नाहीये, परंतु तो आपण कनेक्ट करून इम्पोर्ट केला आणि कॉलही केला. पुन्हा एकदा दुसरं काहीतरी कॉल करू. सांगतो धनतेरस. शिफ्ट F10 अँड यू कॅन सी धनतेरस इज देअर. त्या दिवशी शेवटच्या लेक्चरमध्ये मला कोणतरी विचारलं होतं की आपण पॅकेजेस बनवू शकतो का, पॅकेजेस संदर्भात काहीतरी विचारणा चालू होती. तुमच्यापैकी कोणी विचारलं होतं का? समाधान, पॅकेज बद्दल काही विचारलं होतं का? नाही सर, मी अपसेट होतो तेव्हा. ओके, येस. हा बरोबर. मग त्या दिवशी स्कोप चालू होता. ठीक आहे. शिवराज श्रुतीने विचारला असेल एखाद्या वेळेस. सो पॅकेज संदर्भात कोणतरी विचारित होता. सो हे असेच पॅकेजेस किंवा असेच प्रोग्राम्स हँडल केले जातात. आता हे जे काही एक मॉड्यूल बनवलं आपण दिवाळीचं, असे हे शेकडोने असतील आणि मग सुरुवातीला तुम्हाला ते इम्पोर्ट करायचे आणि त्यातलं एक फंक्शन यूज करायचंय. सो डिफरंट फाईल युज्ड इन डिफरंट फाईल किंवा डिफरंट मॉड्यूल. सो अडचण नसेल तर हँड रेस करा क्विकली. येस शिवराज, डू यू हॅव अडचण? येस, रेज्ड हँड. समाधान. ओके. आता यात अजून एकच मिनिट. लेट मी चेक इकडे काय काय सिक्वेन्स आहे. सो इम्पोर्ट. नेक्स्ट टास्क इज रिनेम. ओके. बघा आता इथे मी आता इम्पोर्ट केलं दिवाळी, पण मला पुढे दरवेळेस दिवाळी लक्ष्मीपूजन, दिवाळी धनतेरस, दिवाळी वसुबारस असं लिहावं लागतंय. सो थोडा टाइम जास्त जातोय माझा. मग एक ॲज लिहून की लिहायची. तो आपण लिहिली इम्पोर्ट दिवाळी ॲज डी. ओके. सो दिवाळीला इथून पुढे डी या नावाने ओळखलं जाईल या पूर्ण फाईलमध्ये. तर मग जिथे जिथे दिवाळी आहे तिथे तिथे डी ने तुमचं काम होऊन जाईल. आता ओनली डी इज सफिशियंट. बघा कोड अजून थोडासा छोटा आणि परफेक्ट झाला. ओके. आपण ए पण घेऊ शकतो का सर? येस येस येस, एनिथिंग. हा करेक्ट, गुड क्वेश्चन. ओके. ई खाली मग आपल्याला ई ई ई वी कॅन यूज इट ॲज वी वॉन्ट. पुढे दिवाळीमध्ये आपण काही व्हेरिएबल्स बनवूयात. सिम्पली एक ए आणि असं काहीतरी लिहिलं आपण 100 आणि इथे मेन मध्ये त्याची प्रिंट हवी आहे. सो लेट्स प्रिंट ई ई
ई का बरं? कारण आपण दिवाळीला रिनेम केलं ई ने. डॉट ए, व्यवस्थित लक्ष द्या. ई डॉट ए, शिफ्ट F10, तुम्हाला 100 ही व्हॅल्यू दिसेल की ई या मॉड्यूल मधला ए व्हेरिएबल. सो दिवाळी ए व्हेरिएबल आणि 100 आणि त्याची व्हॅल्यू इथे खाली दिसते आहे. ओके, आय थिंक यू गॉट द पॉइंट. असे हवे तितके व्हेरिएबल्स इथे बनवले जातील अँड देन आफ्टर त्यांना मेन थ्रू ऍक्सेस केला जाईल. सेम जसं आपण इथे फंक्शन्स क्रिएट केले, सेम आपण क्लासेसही बनवू शकतो. वन सेकंड. ओके, सो सर आपण डिफरन्स फाईलमध्ये सेम फंक्शन डिफाईन नाही करू शकत का? शिवराज कुंभारचा क्वेश्चन आहे. डिफरन्स फाईलमध्ये सेम फंक्शन. तो पहिलं तर चालणार आहे की तुम्ही इथेही DIF समथिंग असं काहीतरी करू शकता. नो नीड. आता शिफ्ट F10 करतो, त्याने मला तिकडचं आउटपुट दाखवलं, हॅपी लक्ष्मी पूजन फ्रॉम मेन. आणि लोकलचं कॉल करायचं असेल तर मी फक्त लक्ष्मी पूजन कॉल करेन आणि तुम्हाला दाखवेल हॅपी लक्ष्मी पूजन फ्रॉम, इथे मला मेन लिहायचं होतं. सो हॅपी लक्ष्मी पूजन फ्रॉम मेन. ओके शिवराज, क्वेश्चन क्लियर आहे? आन्सर क्लियर आहे? क्वेश्चनच क्लियर आहे. Raise the hand if you have cleared out. Okay, so this is what import Diwali as E. Okay, so I think everything is clear. नेक्स्ट इज बिल्ट इन फंक्शन्स. ठीक आहे, आता जसं आपण इम्पोर्ट करतो आहोत ना, तर तसं काही बिल्ट इन फंक्शन्स आहेत जे की पायथॉन मध्ये डिफॉल्ट असतील. ओके, जसं त्या दिवशी आपण एक इम्पोर्ट मॅथ केलं होतं. मॅथच्या काही लायब्ररीज आपल्याला वापरता येत होत्या. इथे मॅथ लिहा, डॉट लिहा आणि तुम्हाला एवढे मॅथचे वेगवेगळे फंक्शन्स वापरण्यासाठी अलाव केले जातील. ओके, सो यू कॅन यूज फ्लोअर, यू कॅन यूज, आपण त्या दिवशी एक केलं होतं GCD, LCM. आता हे लॉग ट्रिग्नोमेट्रीचं तेवढं स्टडी केलेलं नाहीये मी, त्यामुळे त्याबद्दल तर नाही सांगू शकत जास्त. बट स्क्वेअर रूट एन नंबर ऑफ फंक्शन्स आहेत आणि क्विकली तुमचे हे कामं कम्प्लीट होतील. बिल्ट इन फंक्शन्स जे त्यामध्ये डिफॉल्ट असणार आहे. सो त्या दिवशी आपण मॅथचा स्टडी केला होता. नेक्स्ट आपण एक नमपायचा स्टडी केला होता. तर नमपाय ही एक ॲडव्हान्स लायब्ररी आहे जी की तुम्हाला इम्पोर्ट करावी लागते आणि त्यासाठी आपण एक PIPचं पॅकेज हँडलर यूज करतो. सो त्याबद्दल आपण उद्याच्या लेक्चरमध्ये म्हणजे नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत. सो आज पुरतं आपण ज्यात म्हणजे पायथॉनमध्ये डिफॉल्ट जे इन्स्टॉल करून दिलेले आहेत ते बघणार आहोत. त्यातलं एक आपल्याला जे की पुढे चालून शिकायचंच आहे तर ते आपण बघून घेऊया. सो इट्स ऑल अबाउट डेट. ओके, तर तुम्हाला एक मॉड्यूल इम्पोर्ट करायचं जे आहे डेट टाइम. ठीक आहे, तर मग इथे लिहितो इम्पोर्ट डेट टाइम. ठीक आहे, आता डेट टाइम या मॉड्यूल मधले खूप सारे फंक्शन्स, खूप साऱ्या मेथड्स, खूप सारे ऑब्जेक्ट्स, खूप सारे क्लासेस सगळे आपल्याला ऍक्सेस करता येतील. तो काय काय आपल्याला ऍक्सेस मिळेल ते पाहूयात आपण. तरी खालचे प्रिंट टेम्पररी एलिमिनेट करतो वाटलंच तर. याला कसं दाखवता येईल? ठीक आहे, आता व्हिडिओज आहे तुमच्याकडे त्यामुळे तुम्ही रेफर करू शकता. हा, okay, so Rohit is also available now.
व्हेरी फ्रेश रोहित. सो आपण आहे ना नेक्स्ट लेक्चरला पुन्हा एकदा थोडीशी रिव्हिजन घेऊ, त्यामध्ये हे पुन्हा रिवाइज करूयात. सो फॉर नाव इथून पुढे लक्ष दे आणि तुला क्लिअरली कळेल. तर आपण एक मॉड्यूल इम्पोर्ट करत आहोत डेट टाइम म्हणून. डेट टाइमचे रिलेटेड काही फंक्शन्स आपण यातून ऍक्सेस करण्याचा प्रयत्न करूयात. तो कोणता मॉड्यूल तुम्ही ऍक्सेस करशाल त्याला थोडंसं शॉर्टकट बनवूयात. आता डेट टाइम आहे तर याला आपण ॲज लिहू, स्पेस लिहू आणि dt लिहू. dt ने थोडंसं शॉर्टकट होईल ते डेट टाइम. दरवेळेस मला पूर्ण डेट टाइम लिहिण्याची गरज नाही. सो लेट्स ट्राय प्रिंट. इथे लिहिणार मी dt. dt म्हणजे तुम्ही तुमच्या डोक्यात डेट टाइम असं घ्यायचं आहे. तर एकदा रन करतो, काही यायला तर नाही पाहिजे. ठीक आहे, हां त्याने पूर्ण दाखवून दिलं पाथ. का मॉड्यूल डेट टाइम आहे आणि त्याचं लोकेशन कुठे आहे. सो लोकेशन इज हिअर अँड यू कॅन सी युअर फाईल. ओके, सो पूर्ण या पाथला तुम्हाला ते भेटल. ठीक आहे, डॉट द्यायचा आहे त्याच्या पुढे, ठीक आहे. त्याच्यात तुम्हाला असे काहीतरी भेटेल इथे सी 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 सी, त्याच्यानंतर हे पण सी आणि हे पण सी. जिथे जिथे सी दिलेलं आहे तिथे तिथे तुम्ही ऑब्जेक्ट कन्सिडर करा. म्हणजे म्हणताना त्याला काय म्हणा, तर तो एक ऑब्जेक्ट आहे. सो लेट्स हॅव ऑब्जेक्ट डेट टाइम. ओके, सी म्हणजे तुम्ही त्याला क्लासही म्हणू शकता, बट ॲक्च्युली क्लास असा डायरेक्टली अनोनिमसली नसतो बनवला जात किंवा ॲक्सेस केला जात. तो त्याला तुम्ही डायरेक्ट ऑब्जेक्टच म्हणा, अनोनिमस ऑब्जेक्ट. ओके, डेट टाइम डॉट द्या. डॉट नंतर तुम्हाला खूप साऱ्या पुन्हा मेथड्स दिसतील त्या ऑब्जेक्टला कॅपेबल अशा. सो ही आहे मेथड, यम फॉर मेथड इथे. नाव, सो डी टी म्हणजे डेट टाइम, पुन्हा डॉट देऊन डेट टाइम लिहिलं. डेट टाइम हा त्यातला एक ऑब्जेक्ट आहे आणि त्या ऑब्जेक्टची मेथड आहे नाव. हा आपल्याला जो करंट टाइम आहे तो दाखवेल. ओके, काय दाखवलं त्याने, करंट टाइम. बरं, कोणाला अडचण नसेल हँड रेस करा. श्रुती, समाधान, रोहित. ओके, समाधानने पण केला. रोहित, रोहित आर यू लिसनिंग? येस. सो डी टी म्हणजे डेट टाइम, त्यातला हा डेट टाइम ऑब्जेक्ट आणि नाव म्हणजे आपण करंट टाइम ऍक्सेस केला. आता यातून तुम्हाला एक लक्षात आलं असेल की यार असे तर खूप सारे मॉड्यूल्स आहेत, किती पाठ करणार आहेत. खरं तर सगळे म्हणजे सगळे लर्न करणं थोडं डिफिकल्टच आहे. टाइम टू टाइम वेळ भेटेल तसं तसं तुम्हाला त्याची प्रॅक्टिस करावी लागते. अदरवाईज तुम्हाला फक्त त्याचं मेकॅनिझम माहिती पाहिजे की पायच्यामध्ये आपण कसे एखादं फंक्शन शिकू शकतो डायरेक्टली. हां, तर बघा त्यासाठी एक मेथड आहे. मेथडचं नाव आहे dir. मेथडचं नाव काय आहे, dir. लेट्स चेक आउट. इथे लिहितो मी dir ब्रॅकेट आणि याच्या आतमध्ये लिहितो dt. dt म्हणजे इथे सध्या जे रिनेम केलेलं आहे ते. लेट्स रन. सर तो त्याने टायमिंग तुम्हाला आपल्या जी लॅपटॉपमध्ये फिट आहे तीच दाखवल का? म्हणजे जी आपल्या हो, कॉम्प्युटरमध्ये जी चालू आहे तीच का? येस 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 शुअर. डेट अँड टाइम तो दाखवेल जो तुमच्या कॉम्प्युटरमध्ये सेट आहे. तो जी मागचाही मिस्टेक असू असली तर शकतो. मग? हा, काय ते मिस्टेक असली तर मग? मिस्टेक असली तर मिस्टेकच, कारण हा तुमचा प्रोग्राम आहे ना. मिस्टेक असली तर मिस्टेकच, त्याला काही पर्याय नाही. ओके, मिस्टेक इन द सेन्स हे म्हणजे आता कसं आहे ना, का इन केस जर तुम्ही काही मोठे प्रोजेक्ट करणार असाल तर ऑनलाईन सर्व्हरला हे प्रोग्राम जातात. मग आता सर्व्हरच्या डेट चुकण्याचे खूपच कमी चान्सेस असतात, म्हणजे अगदी 99.99% का त्यांची डेट कुठेतरी मिस होईल म्हणून. तर तिथे 100% करेक्टच राहील. त्यामुळे आपल्याला काही टेन्शन घ्यायचं काम नाही. इथे आपण लोकलची डेट बघतोय, आपल्याला काय प्रॉब्लेम आहे. आणि मिस्टेक असेल तर आपल्याला अपडेट करून घ्यायची. ओके, लगेच डेट बदलायची, अपडेट करायचा. सो इम्पोर्ट डेट टाइम ॲज डी टी. dir म्हणजे याला तुम्ही सरळ सध्या तरी डिरेक्टरी म्हणा. ओके, डिरेक्टरी ऑफ डी टी. डी टी म्हणजे डेट टाइम. ओके, तर डेट टाइम मध्ये काय काय आहे त्याची यादी तुम्हाला इथे दिसते आहे लिस्टमध्ये. ठीक आहे, आणि ती खूपच मोठी आहे. तर आपण याला एक काम करूयात. सध्या असं आडवं दिसत नाहीये ना, आपण इथे फॉर लूप यूज करू. फॉर एक्स इन डी एकच मिनिट हा, लिहितो एक्स एक्स नाही वाय इज इक्वल्स टू dir मध्ये dt. इथे पुढे लिहितो एक्स इन वाय कोलन आणि आतमध्ये लिहितो एक्स.
एक टॅब द्यायचा राहिला. नाव आय थिंक पायथॉन इज हॅपी. तुम्हाला डेट टाइम मध्ये काय काय अवेलेबल आहे ते दिसेल. तर मॅक्स इयर, मिनिमम इयर, ऑल समथिंग असे काहीतरी आहेत. बघा आपण त्या दिवशी क्लासेस जेव्हा शिकत होतो ना तेव्हा डबल अंडरस्कोर शिकलो होतो. डबल अंडरस्कोर इज इक्वल्स टू सम प्रोटेक्टेड मेथड्स. ओके, सो ह्या प्रोटेक्टेड आहेत, आपल्याला काही कॉल करून त्याचं काही करायचं नाही. पुढे जे कॅपिटल मध्ये सगळे दिसत आहेत ना, तर हे कॉन्स्टंट्स आहेत. तुम्हाला काहीतरी एखादी विशिष्ट संख्या सांगतील. ओके, सो लेट्स चेक की काय सांगणार आहेत ते आपल्याला. प्रिंट लिहितो प्रिंट आणि ते लिहितो कॅप्स मध्ये मॅक्स, सॉरी माय बॅड, डी टी डॉट मॅक्स इयर. लेट्स रन. त्याने तुम्हाला एक आकडा सांगितला 9999. तर मॅक्सिमम हा 9999 सालापर्यंत चालणार आहे. त्याच्या पुढे तो चालणार नाही. म्हणजे सध्याच्या कॅल्क्युलेशन मध्ये तो त्याच्या पुढे कॅल्क्युलेशन करू शकणार नाही. त्याच्या पुढे मग काहीतरी वेगळं केलं जाईल. आता जसं मॅक्स आहे तसंच काय असणार आहे, मिनिमम इयर. मिनिमम इयर 1. तर 1 वर्षापासून 9999 इथपर्यंत तो कॅपेबल आहे प्रोसेसिंग करण्यासाठी. जस्ट एक आहे म्हणून आहे, काही टेन्शन घ्यायचं काम नाही जास्त. सो आय थिंक यू आर क्लिअर विथ नाऊ. आता पुढचा आहे डेट. इथे मी लिहितो डॉट डेट डॉट टुडे. त्याने आजची तारीख दाखवली 2021 11/11. एका खाली एक आपण हे 2-4 घेऊयात म्हणजे जेणेकरून डेट टाइम सो प्रिंट. आता इथे तुम्ही बघता बघता तुम्हाला असं बरंचसं काही 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 मिळेल वेगवेगळं. आता आपण याच्यातला टाइम झोन घेऊन पाहूया. ओके, सो UTC. एक सेकंड. इथे कुठेतरी एक आहे AS टाइम झोन. त्याच्या आतमध्ये पुन्हा तुम्हाला DT डॉट डेट टाइम डॉट नाव आणि तुम्हाला शिफ्ट F10 केल्यानंतर बरोबर तो टाइम झोन दाखवेल की आपला जो टाइम झोन चालू आहे तो सध्या +5:30 असा आहे. 5.5 तास ही जी मेन ग्रीनिश लाईन वरून गेलेला टाइम आहे त्याच्यापेक्षा हा पुढचा असतो. आपण तुमच्याकडे अवेलेबल. सो याची समरी करताना तुमच्यासाठी 1-2 गोष्टी अशा सांगताय ना की बघा, जेव्हा कधी असे नवीन मॉड्यूल्स येतील, पहिलं तर तुमच्याकडे DIR आहे. DIR आपण आता इथे दिवाळी असं लिहूया. म्हणजे आपलं जे मॉड्यूल आहे ना तेच लिहूयात. दिवाळीला आपण ई नावाने शॉर्टकट बनवलं होतं वरती, ॲज ई होतं बा. मग इथे शिफ्ट F10 करूयात. त्यांनी खाली दाखवलं का बिल्ट इन काही प्रोटेक्टेड गोष्टी आहेत त्यामध्ये, ज्या की पायथॉनच्या ओरिजिनल आहेत आणि नंतर ज्या की आपण बनवलेल्या आहेत, ज्यामध्ये धनतेरस, लक्ष्मीपूजन आणि वसुबारस अशा 4 गोष्टी आहेत. सो मग आपण यांना कॉल करू शकतो. कुठलंही नवीन फंक्शन कॉल करताना पायचार्म तुम्हाला खूप सुंदर पद्धतीने सगळ्या गोष्टी दाखवतो. तुम्ही ते ई लिहा, डॉट लिहा. डॉट लिहिल्यावर तुम्हाला खाली फंक्शनची नावं दिसतील, पुढे ब्रॅकेट दिसेल, ब्रॅकेट खाली दिसेल. खाली दिसतो याचा अर्थ तुम्हाला कुठलाच पॅरामीटर पास करायची गरज नाही. अगदी खुशी खुशीत तुम्ही डबल क्लिक करा अँड डन. काही फंक्शन्सला तुम्हाला मध्ये काहीतरी सांगेल, जसं की ते dt डॉट डेट टाइम डॉट
समथिंग लेट्स से आता इथे तुम्ही बघू शकता सध्या डेट असं दिलेलं आहे आणि सेल्फ आहे. ठीक आहे, डेट शिफ्ट F10 करूयात आणि त्याला एरर दाखवला, तर तुम्हाला एक ऑब्जेक्ट त्याच्यामध्ये पास करावाच लागणार आहे. ओके, सो इट इज नॉट पॉसिबल की तुम्हाला, कारण त्यांनी ते सांगितलं पण होतं बा, ब्रॅकेट जेव्हा स्टार्ट केलं आपण डॉट, त्यांनी ते सांगितलं डेट, त्यानंतर नाव याच्यामध्ये CLS आहे, सो इट इज ओके की चालतं, रिकामं सोडलं तरी पण चालणार आहे. बट टाइम झोन साठी पुन्हा थोडीशी एक वेगळी प्रोव्हिजन तुम्हाला त्यामध्ये करावी लागेल. सो याचा स्टडी करून तुम्ही स्वतःहून फंक्शन काय म्हणू आपण हँडल करू शकशाल. ओके, आता याच्यात एक आहे strf टाइम. ओके, सो लेट्स चेक आउट की काय आहे ते. तो इथे आपण x is equals to not x z is equals to dt dot date time dot now print हेड म्हणलं तर डायरेक्टली डेट दिसेल. डॉट strf टाइम डबल कोट मध्ये %a लिहिला आपण. ठीक आहे, त्याने तुम्हाला थर्सडे असं लिहून दाखवलं. तर str म्हणजे स्ट्रिंग, f म्हणजे फॉर्मॅटेड आणि टाइम म्हणजे जस्ट दिलं की काय नेमकं बघू शकतो आपण त्यातून. तर ऍक्च्युली strf ओके होतं, बट ठीक आहे. ठीक आहे, सो स्ट्रिंग फॉर्मॅटेड टाइम, त्यामध्ये तुम्ही कॅपिटल A जर दिला तर तुम्हाला पूर्ण वार दिसणार. इथे तुम्ही छोटा a लिहा, तुम्हाला 3 अक्षर दिसतील त्याचे, थर्सडेचे शॉर्टकट. ए नंतर बी ला ट्राय करा, कॅपिटल बी, यू विल सी मंथ. तो पण मोठा. छोट्या लिपीतला बी लिहिला, यू विल सी 3 अक्षरी मंथ. त्यानंतर कॅपिटल सी लिहूया आणि तुम्हाला 20 असं दाखवलेलं आहे. आणि आता छोटा सी लिहू, परत काहीतरी दाखवून त्याने. सो याची सगळी लायब्ररी तुम्हाला ओके मिळून जाईल. आणि आय थिंक कॉपी करू त्याला. चॅट बॉक्स मध्ये डिस्क्रिप्शन सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. नेटवर्क कुठेही भेटून जाईल, खास करून W3 स्कूलवर. there is another one. चॅट बॉक्स मध्ये तुमचा बराचसा डेटा मिळालेला आहे तुम्हाला. सो कॉपी करून तुम्ही उद्या त्याच्यावर ह्या प्रत्येक लाईनवर एक एक प्रोग्राम करून बघा, थोडीशी रिव्हिजन पण होईल, मॉड्यूल्स पण हँडी होतील की कसे आपल्याला ते वापरायचे आहेत. ओके, सो वी आर ॲट सो बिल्ट इन आपण एक फंक्शन बघितलं.
त्याच्यानंतर DIR. ओके, सो आता जस्ट आपण चेक केला, रिनेम पण एक चेक केला. नेक्स्ट इज स्पेसिफिक इम्पोर्ट. आपल्याला स्पेसिफिक इम्पोर्ट करायचं आहे. दरवेळेस काय होत आहे ना, की आपल्याला डी लिहावं लागतंय. इथे एक काम करणार आपण, बघा दिवाळीमध्ये आपल्याला जे फंक्शन आहे लक्ष्मीपूजन, हे इथे डायरेक्ट कॉल करता आलं पाहिजे. असं मी लिहिणार डायरेक्ट लक्ष्मीपूजन अँड शुड बी एक्झिक्युटेबल. सो हाऊ, तर मग अजून एक नवीन कीवर्डची इथे एंट्री होणार आणि त्या कीवर्डचं नाव आहे फ्रॉम. टाईप फ्रॉम, इथे लिहायचं आहे दिवाळी स्पेस इम्पोर्ट आणि त्याच्यानंतर लिहा फंक्शन. व्हॉट इज फंक्शन? लक्ष्मीपूजन. त्याच्या पुढे त्यालाही तुम्ही पुन्हा शॉर्टकट करू शकता, जसं आपण ते दिलेलं LX. सो तेही एकदम शॉर्टकट होईल आणि ते लक्ष्मीपूजन LX अँड डन. रिनेम असा ऑपॉर्च्युनिटी आहे की तुम्ही सारख्या नावाचे सुद्धा 3-4 गोष्टी याच्यात बनवू शकणार आहात. त्यामुळे डोंट वरी. इथे आपण अशाला असं लिहूयात. हेच कॉपी करतो अँड यू विल सी द आउटपुट. Specific import as LX. ओके, सो लेट्स रिवाइज की आपण काय काय बघितलं. मल्टिपल पेजेस इन द सेन्स प्रोग्राम्स आहेत. त्याला टेक्निकली मॉड्यूल्स म्हणायचं आहे आपल्याला. त्याला इम्पोर्ट करण्यासाठी आपण सिम्पली इम्पोर्ट असं काहीतरी लिहिणार आणि जी काही फाईल किंवा मॉड्यूल असेल त्याला इम्पोर्ट करणार, त्याला इकडे यूज केलं जाईल. नेक्स्ट, त्याच्यातली लिस्ट चेक करण्यासाठी आपण DIR टाईप केला. नेक्स्ट एक डिफॉल्ट डेट मॉड्यूल चेक केला आणि एक स्पेसिफिक इम्पोर्ट चेक केला. सो कोणालाच अडचण नसेल तर हँड रेज करा आणि एकदा मेसेज बॉक्समध्ये लिहा यू गॉट 100%. सो ओके, सो आपण इथे थांबतोय आज आणि उद्या आपण कंटिन्यू करूयात. मॉड्यूल्सला खूप सिरियसली घ्या, कारण हे फ्रँकली तुम्हाला इम्पोर्ट करता आले पाहिजे. याचे एरर्स पण तुम्हाला क्विकली लक्षात आले पाहिजेत. हां, सर 8 नंबरची स्लाइड घ्या ना 1 मिनिट. ओके. हां, ठीक आहे. नाही सर, ते तुम्ही कॉपी करून पाठवले ना आम्हाला याचे मॉड्यूल्स. ही हा येस, हा एक. येस. अजून एक होती ना सर? हां हां, याचं काय करायचं का? नाही, याचा स्क्रीनशॉट घ्यायचा होता मला. अजून एक होती ना, स्क्रीनशॉट. ओके ओके, येस, गुड. कॉपी करून होती. ओके सर, थँक्यू सर. येस, चलेगा. सो याची प्रॅक्टिस करायची आहे आज तुम्हाला आणि उद्या याच्यावर सेम क्वेश्चन्स केले जातील आणि लेक्चर्स 100% तुम्हाला मिळून जाईल. थोडं मागे पुढे होईल पण मिळून जाईल. हां, आजचं पण रेकॉर्ड झालेलं आहे 100%. सो काही अडचण असेल तर विचारून घ्या, नाही तर आपण इथे थांबत आहोत. हां, आय हॅव नेक्स्ट बॅच. सर मागं जे 2-3 लेक्चर झाले ना सर, त्याची रिव्हिजन घ्या सर परत. ओके, चालेल. एक काम करूयात, मागचं आहे ना, एक थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. हां, आणि मध्ये आपण आहे ना एक स्कोप म्हणून टॉपिक चेक करीत होतो तेव्हा. सो इथे एक्स म्हणून एक व्हेरिएबल बनवला आपण 100. ठीक आहे. त्यानंतर इथे लिहिलं DEF अँड CH म्हणजे चेक, असं काहीतरी फंक्शन आपण बनवूया CHK. पुढे x इज इक्वल्स टू 100. सॉरी, माय बॅड हा 200 लिहू आपण. प्रिंट x, प्रिंट x CHK. आता बघ व्यवस्थित. हा, आपण जेव्हा प्रिंट एक्स म्हणू तेव्हा कोणती व्हॅल्यू दिसणार आहे बरं? 100. 100 दिसणार, राईट. कारण तो फंक्शन मध्ये जायचा काही प्रश्नच येत नाही. चेक केल्यावर कोणती व्हॅल्यू दिसेल? 200. 200. तो या फंक्शन मध्ये जाईल, इथे 200 दिसेल आणि 200 प्रिंट करेल. ओके, आता आपण ही डिलीट करायची ठरवली. आता काय दिसेल बरं? प्रिंट एक्स मध्ये काय दिसेल? 100. 100. चेक मध्ये काय दिसेल? काहीच नाही दिसणार.
ओके, सो चेकला तो एरर सांगणार कारण त्याला एक्स नावाचं कोणी भेटलंच नाही व्हेरिएबल. Yes. ठीक आहे. मग त्याला असं लिहावं लागेल, ग्लोबल स्पेस आणि काय लिहायचं मग, एक्स. आता त्याला शिफ्ट F10 केल्यानंतर 100 ही व्हॅल्यू मिळाली. तर आपण इथे थोडक्यात त्याला सांगितलं की यार इथं आम्ही पुढे जाऊन एक्स प्रिंट करणार आहे, बट गडबडून जायचं काम नाही, ग्लोबल वाला एक्स आपल्याला रेफर करायचा आहे. बरं, एवढं केल्यानंतर जर तुम्ही एक्स इज इक्वल्स टू 350 लिहिला, केअरफुली विचार कर, आउटपुट मध्ये काय काय दिसेल. पूर्ण स्क्रीन एक मिनिट. हा, आउटपुट मध्ये काय काय दिसेल मला सांग. 100 and 350. पहिल्यांदा किती दिसेल, पहिल्यांदा किती व्हॅल्यूज दिसतील, 2 3 का 1? 3 व्हॅल्यू दिसतील सर. 3 दिसतील. पहिल्यांदा कोणती दिसेल, 100 दिसल सर. 100 दिसेल. नंतर चेकला कोणती दिसेल, 100. है ना. हे बघ, चेक मध्ये आलो आपण, ग्लोबलचा एक्स कॅप्चर केला, त्याची 100 व्हॅल्यू दिसल. 350 करून टाकली आणि प्रिंट करताना हा एक्स म्हणजे काय प्रिंट होणार, 350. 350. नंतरच्या प्रिंटला काय दिसेल, 100. नाही 350 दिसेल आता. ठीक आहे, शिफ्ट हो. F10 नंतर 350 झाली, कारण इथे 2 टाइम. तुम्ही ग्लोबल एक्स जेव्हा म्हणले तर व्हॅल्यू बदलायचा सुद्धा याला राईट मिळाला. इथे एक्स इज इक्वल टू 350 जे लिहिलं गेलं त्या ओरिजिनल एक्स मध्येच लिहिलं गेलं, तिथे काही वेगळा ब्लॉक नाहीच आहे. ओके, चेक नंतर एक्स मध्ये चेंज झालेला आहे 350. तर मग आता इथून पुढे जेवढे प्रिंट एफ घेशाल त्या सगळ्यांना तुम्हाला 350 350 दिसत जाईल. खाली स्क्रोल करा सर थोडस. प्रोग्रामला सर, प्रोग्रामला. प्रोग्राम, हा. Yes. एक 1:7. ओके सर. समज ना. हो सर. ओके, आणि अजून काय बघितलं होतं एक, बरं ठीक आहे, आपण एक रिव्हिजनरी लेक्चर घेऊ सगळ्यांसाठी. हा, येस सर. ओके. ओके, येस, चालेल. चलेगा, सो थँक यू गाइज, विल सी यू, विल सी टुमारो अगेन.